विधिमंडळातील ज्येष्ठ आमदार आणि मंत्री महसूल मंत्री राज्याचे राधाकृष्ण विखे पाटील आपल्याबरोबर आहेत. राधाकृष्ण विखे पाटीलजी, काल सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलेली आरक्षणाचा मुद्दा सोडवण्याकरता. राज्यामध्ये सोशल फॅब्रिक जे आहे ते विस्कटत चाललेलं आहे, याला जबाबदार कोण? असं की सोशल फॅब्रिक जे डिस्टर्ब झालेलं आहे हे केवळ आणि केवळ फक्त महाराष्ट्राचा विरोधी पक्ष जबाबदार आहे. कारण मान्य देवेंद्रजींनी पहिल्यांदा पुढाकार घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय केला. सर्वोच्च न्यायालयापर्यंत तो टिकला. 2.5 वर्ष काय केलं उद्धव ठाकरेंच्या सरकारनं? स्वतः फेसबुकवरच राहिलेत. त्यांचे रिमोट कंट्रोल आणखीन वेगळेच होते. कुठल्या प्रकारचा प्रयत्न झाला नाही, किंबहुना मिळालेलं आरक्षण यांनी घालवलं. आता राज्यभर आंदोलन या निमित्तानं मान्य जरंगे पाटलांचं सुरू आहे, मान्य हाक्यांचं सुरू आहे ओबीसी करता. कारण सरकार त्यातून मार्ग काढत आपण 10% आरक्षण दिलं आहे आणि याची स्पष्ट भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी मांडली होती की कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही 10% देतोय आणि ते आपण करून दाखवलं. दुर्दैवानं आज जे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भूमिका काही लोक मांडत आहेत त्यासाठी निश्चित काय धोरण घ्यावं यासाठी मान्य मुख्यमंत्र्यांनी काल बैठक बोलवली, सर्वपक्षीय बैठक बोलवली आणि याला मात्र शरद पवारांसहित सगळे गैरहजर राहिले. याचा अर्थ हे सोशल फॅब्रिक बिघडवण्याचं काम जर कोणी करत असेल तर शरद पवार आणि त्याचे सर्व सहकारी करतायत, विरोधी पक्ष करतोय. तर विरोधक म्हणतात आहेत की या सगळ्या आरक्षणाच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती सभागृहात झाली पाहिजे होती. आम्हा आमदारांना सुद्धा या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यांवरती बोलता यावं, त्यामुळे आम्ही बहिष्कार टाकल्याचं. असं आहे की तुमच्या आमदारांवर तुमचा विश्वास नाही का? ज्या त्या पक्षाच्या नेत्यांना मी बोलवलं होतं. कालच्या बैठकीत काही निर्णय झाले असते तर मग सभागृहात ते निर्णय आपण जाहीर करून त्याच्यावर आणखीन काय मतांतर आहे ते आपण त्याच्या संदर्भातही आपण सन्मान्य आमदार महोदयांचं ऐकून घेतलं असतं. पण तुम्हाला मताच्या राजकारणासाठी हे आरक्षणाचा प्रश्न तापट ठेवायचा आहे. माननीय पवारसाहेब, आपण 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री होता, का नाही तुम्हाला प्रश्न सोडवता आला? याचा अर्थच तो आहे की तुम्हाला समाजामध्ये दुही निर्माण करत ठेवायच्या, मताच्या झोळ्या भरायच्या, आपलं राजकीय इंगित साधून घ्यायचं आणि समाजाला मात्र वाऱ्यावर सोडायचं. जरंगे पाटलांना माझ्या निमित्तानं माझी विनंती आहे की तुम्ही आता तुमचा शत्रू कोण आहे, खरा शत्रू हे आता ओळखलं पाहिजे त्यांनी. पण ही दुटप्पी भूमिका म्हणावी लागेल का विरोधकांची? 200% दुटप्पी भूमिका आहे. खाजगीत एक बोलायचं, व्यासपीठावर एक सांगायचं, बैठकीला यायचं नाही. मला सांगा नाही, संपूर्ण आंदोलनामध्ये आज विरोधी पक्षांनी कोणती भूमिका मांडलेली आहे? त्यांच्या नेत्याने कोणती भूमिका मांडलेली आहे? ना उद्धव ठाकरेंनी काही भूमिका मांडलेली आहे, ना शरद पवार साहेबांनी काही भूमिका मांडलेली आहे. म्हणजे फक्त आज सरकारच्या विरुद्ध जे रान पेटवण्याचं काम जे सुरू झालेलं आहे तो त्याच्यावर ह्या नकारात्मक भूमिकेवर आरूढ व्हायचं. मी म्हटल्याप्रमाणे फक्त मतं घ्यायची भावनिक आव्हानं करून, एवढाच धंदा विरोधी पक्ष करतोय. पण मला वाटतं आता त्यांच्या लक्षात आंदोलनकार जे आहेत, आंदोलन करणाऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे की यांचं प्रेम बेगडी आहे. खऱ्या अर्थानंच आरक्षण देण्याची भूमिका फक्त आणि फक्त मान्य एकनाथराव शिंदेसाहेब, मान्य देवेंद्रजी, मान्य अजितदादा आणि महायुती सरकारची आहे. जरंगे पाटील आता शांतता रॅली काढतात. जरंगे पाटलांचं त्यांनी एक बोलताना वक्तव्य केलंय की धनंजय मुंडेच्या सरकारमधले मंत्री आहेत ते जातीयवादी मंत्री आहेत, ते सातत्याने जातीयवाद पसरवण्याचं काम जिल्ह्यात करतात. असं की जरंगे पाटलांची भूमिका त्यांनी कोणाबद्दल काय मत व्यक्त करावं तोच अधिकार आहे तो. परंतु एक वेगळा प्रश्न आहे सर, पूजा खेडकर म्हणून एक IAS ऑफिसर आहेत, त्यांच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक गैरचुकीच्या मार्गाने ती पोस्टिंग मिळवली असा त्यांचा आरोप होतोय. त्यांनी स्वतःच्या सरकारी गाडीवरती देखील प्रायव्हेट गाडीवरती त्यांनी लाल दिवा लावलेला, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासन लिहिलेलं होतं. अखेर त्यांची बदली झालेली नाही. त्यांच्या या सगळ्या त्यांनी जे काही चुकीचा मार्ग अवलंबला आहे, सरकारी अधिकारी आहात आपण, प्रोबेशन आहोत आपण, त्यांनी कसं वागायला पाहिजे म्हणजे म्हणून आज त्या ठिकाणी प्रशासकीय कारवाई केलेली आहे. त्यांची बदली करण्यात आलेली आहे आणि विभागीय आयुक्तांना त्यांच्या केलेल्या सगळ्या गैरकृत्याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत.
धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राज्याचे एक महसूल मंत्री विखे पाटील होते आपल्याबरोबर. विखे पाटलांचं म्हणणं आहे की आता मनोज जरांगे पाटलांनी विरोधकांना अर्थात शरद पवारांना थेट प्रश्न विचारायला हवा की आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे की नाही. जर विरोधक ह्या सगळ्या संदर्भातलं आरक्षणाचं घोंगडं भिजवत ठेवत असतील तर या सगळ्या सोशल फॅब्रिक डिस्टर्बन्सला विरोधकच जबाबदार आहे असं जे थेट मत आहे ते महसूल मंत्री राज्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.